मंडळी, आपण पाहत आहात जी सज्ज मराठी 9 न्यूज। आज आपण आळंदी येथे आलेलो आहोत आणि उद्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा समाधी सोहळा आहे। या सोहळ्यानिमित्त इथे चालत असलेली तयारी आपण पाहू शकताय। या ठिकाणी कशा पद्धतीने इथे तयारी चाललेली आहे, इथल्या आलेल्या भक्तजनांकडनं तसेच इथल्या जे संयोजक नियोजक असतील त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ही तयारी कशा पद्धतीने चालली आहे। उद्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा समाधी सोहळा आहे। मोठ्या उत्साहामध्ये इथे तयारी चालू आहे, आपण पाहू शकता। दादा, काय वाटतं, उद्या समाधी सोहळा आहे, त्या निमित्ताने ही जी तयारी चालू आहे त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया काय आहे? दरवर्षी प्रमाणे समाधी सोहळा ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं फुलांचं डेकोरेशन केलं जाते दरवर्षी। किती फुलांचं डेकोरेशन आहे? फुलं सांगता येत नाही, भरपूर फुलं आहे। पुरा मंदिराची हे सजावट केली जाते, भरपूर फुलं आहे। या ठिकाणी पाहू शकताय की असे बरेच सेवेकरी म्हटलं तरी चालेल यांना, हे सेवेकरी आहेत। काही नियोजन करते असतील, त्यांच्याकडनं देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय वाटतं, हा जे समाधी सोहळा आहे आणि उद्याची ही जी तयारी चालू आहे जोरामध्ये, या तयारीबद्दल काय प्रतिक्रिया काय? काय नाही, देवाची कृपा आहे, सगळ्याला हे सगळ्याचे हे झालेले आहे। भरपूर लांब लांब लोक आलेले, तसे सगळेच देव करते, देवाचं सगळं आहे। आता पूर्ण हे दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळ पडून बी लोकांचे हे झालेलं आहे मनोकामना। तरी लोक भरपूर पब्लिक आहे, एवढं पोरं करतात, हे किती सुखानं करतात। असं कुठं पण सोहळ्यात भेटणार नाही, फक्त ज्ञानेश्वर सोहळ्यातच भेटणार हे, बरोबर काय? या ठिकाणी पाहायला गेलं तर तरुणांचा मोठ्या उत्साहामध्ये हा प्रतिसाद, सेवेचा प्रतिसाद आपण पाहायला भेटतो आपल्याला। आपण या ठिकाणी बरेच काही मंडळी आहेत, या ठिकाणी